नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बातमी आहे हाऊ टू स्टार्ट SIP फॉर पेन्शनर्स. SIP, म्युच्युअल फंड्स आणि रिटायरमेंट प्लॅनिंग कशी करावी? भविष्यात तयार होऊ शकतो मोठा निधी. मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळते आणि त्यातील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवायची आहे का? तर SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक पर्याय असू शकतो. SIP म्हणजे एकदाच मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये नियमितपणे गुंतवणे. उदाहरणार्थ, तुमची मासिक पेन्शन 25,000 रुपये आहे आणि त्यातून 2,000 रुपये बाजूला ठेवणं शक्य आहे. तर तुम्ही दर महिन्याला 2,000 रुपयांची SIP सुरू करू शकता. SIP सुरू करण्याची प्रक्रिया काय आहे? सर्वप्रथम तुमचे KYC पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंड निवडावा. SIPची रक्कम ठरवा. उदाहरणार्थ 500, 1,000, 2,000 किंवा त्यापेक्षा जास्त. यानंतर SIPची तारीख निवडा आणि तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला ठरलेली रक्कम ऑटो डेबिट होईल अशी सुविधा सेट करा. मात्र पेन्शनधारकांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. SIP म्हणजे हमखास परतावा देणारी योजना नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील चढउतारांशी संबंधित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम, कालावधी आणि तुमची आर्थिक गरज समजून घेणं आवश्यक आहे. विशेषतः निवृत्तीनंतरच्या काळात तुमच्या रोजच्या खर्चासाठी लागणारी रक्कम, मेडिकल खर्च आणि आपत्कालीन निधी सुरक्षित ठेवल्यानंतरच उरलेल्या पैशातून SIP करण्याचा विचार करा. फक्त जास्त परताव्याच्या अपेक्षेनं कोणत्याही फंडात गुंतवणूक करू नका. लक्षात ठेवा, पेन्शनचा पैसा सुरक्षित ठेवणं आणि भविष्यासाठी संपत्ती निर्माण करणं या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य संतुलन महत्त्वाचे आहे. SIP सुरू करण्यापूर्वी तुमची आर्थिक परिस्थिती आणि जोखीम क्षमता लक्षात घ्या आणि गरज असल्यास SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. अशाच पेन्शन गुंतवणूक आणि सरकारी योजनांशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर पेन्शनधारकांपर्यंत नक्की पोहोचवा.